नमस्कार सगळ्यांना. तर बघू शकता नेहमीप्रमाणे देवाच्या पण पूजा असते. तर आता ही देवाचं घर इतकं मस्त दिसायला लागलं, इतकं मस्त दिसायला लागलंय की सारवून आणि नाही का हिरवगार असं दिसायला लागलंय. बघू शकता तुम्ही. तर हो का, देवारा पण पांढरा शपट निस्ता करून ठेवलाय. आमच्या इकडं शाडू असते. तर देवपूजा झालेली आहे आईची. तर आता आई चहा बनवायला लागली. जुन्या बंगल्यात देवाची पूजा झाली, तर नवीन बंगल्यात आईचा चहा चाललाय. तर चला आपण बघू. आणि बानोबाईचं तसंच हो झोपणं चाललंय. जुन्याच बंगल्यात आहे आणि जुन्या बंगल्यात ना नवीन बंगल्यात यायला लागले मी आता. तर ते राहिले ना दाखवायचं. तुळशीची पण पूजा, साखर असते. हा बघू शकता, तुळशीची पण पूजा असते. हा बघा, हे गवती चहा आहे, चहामध्ये टाकायला. बघा, गवती चहा आहे, टाकून पिती. इतका भारी वास येतो, इतका भारी वास येते, डोकंच उतरते बघा. तर कुणाला लावायचं असेल तर मला सांगा, कारण हे जे कांडी लावली का नाही, कांडे कवळी, तरी पण लगेच येतो. आणि हे बघा नवीन बंगल्यात आईचं काय चाललंय. चहा चाललाय. आता चहा पेणार आणि फळायचं काहीतरी करल, है की नाही. तर आई गेलती काल मैत्रिणीच्या इकडं, म्हणून मीच केला स्वयंपाक. तुम्हाला तर माहितीच आहे की सांगितलंय मी. केळं भरायला गेलती, उपासाला पण केळं येतेला म्हणून गेली, पण कच्चेच केळं. तर तसं आमच्यात केळं कोण खात बी नाही, काय नाही. तर बघा चहा चालला यायचा. बघू शकताय, देवपूजा करून भांडी घासून, म्हणजे आम्ही सगळीच करतो. असं काय नाही की मिळून आम्ही सगळेच करतो. पण फरक एवढाच की आईचं असं म्हणणं आहे की पटापटा उठावं, पटापटा काम. तर आम्ही बरोबर 5:30ला उठतो. 5:30ला किंवा 5ला उठतो. 5:30ला किंवा 5ला उठतो आम्ही. तर तुम्ही मला सांगा, एवढ्या लवकर उठून मग तवर तात्या चहा नाही हे ठेवतात. काय लागलं कोणाच ठेवायचं इथं, काय लागलं. तर तात्या पाणी ठेवतात, तवर दीक्षा झाडून, मी नवीन बंगला झाडती, जुना बंगला झाडती. तर आई मग भांडी घासती आणि दीक्षा रोड झाडती. मग असं असतंय हो, काम आम्ही सगळी मिळूनच करतो. तर हो का, चाललाय आईचा चहा, पाणी पिती सकाळ सकाळ. स्वयंपाक काय लगेचच पीठ मळायचं एवढूस, बाणपुरतं तात्यापुरतं. आणि चहा आमच्यात केवढूच असतो बघा. एक जणच पितय आणि मनाला आली तर मी पिते. आणि एकच टाइम चहा असतोय आम्हाला. म्हणजे मी पिऊ देत नाही आईला जास्त. का 7 वाजल्या तर मी आईला पिऊ देत नाही ना, का तर म्हणलं काहीतरी होत असतं चहानी. आता पहिले आमच्या आई लय चहा प्यायची, लय. मी लय बोलून कमी केलाय तिचा चहा. लय पण चहा चांगला नाही हो. मस्त माणसाला वाईट वाटतं, पण लय पण चहा चांगला नाही. तर अशा पद्धतीनं आपलं नवीन बंगल्यात स्वयंपाक, चहा पाणी, जेवण असतंय. आणि जुन्या बंगल्यात उन्हाचं बसायचं. जुना बंगला सुद्धा मोठा काम करतय, का तर आपल्याला गारवा देतय. आणि नवीन बंगला गारवा देत नाही, गरमाई देतय. म्हणजे थंडीच्या महिन्यात गरमाई देईन. अयो, पाणी पिली सकाळ सकाळ. आम्ही पाणी पित असतो 1 गिलास. मी तर गारच पिते, गरम पेत होती. कोणतर म्हणलं नका पेत जाव, चांगलं नसतंय. आणि मला लय जण म्हणतात, ताई लय खुश असती तू, अशीच खुश राहा, अशीच खुश राहा. तर माझं कारण तुम्हीच आहे त्यामुळं. आणि आपला नवीन बंगला आहे त्यामुळं मी हसत आपलं बनवायचं. तर काही जणांचं असं म्हणणं आहे की कर्ज झालं सांगती, असं तसं. कर्ज झालंय भावा बहिणींनो मला. असं आता एवढा महिना तर मला घरीच बसावं लागेल. एवढा महिना मला घरीच बसावं लागेल, कारण जत्रा आली, गाड्या ओढण्या आल्यात, कुठं काय नून बायनून, मग पाहुणं रावळण. मग आता पुढच्या महिन्यापासून कामाला जावं लागणार आहे. तर लोक गप बसतील का? नाहीत गप बसणार.
कारण कसं आहे माहिती आहे का, बोलणाऱ्याचं तोंड धरता येते आणि नाही बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही, पण हाणणाऱ्याचा हात धरता येतो, बरोबर आहे का नाही. त्यामुळं मला कसं वाटतं माहिती आहे का, आपण जेवढं पाय पसरून हातरून काय म्हणतात ना, पसरायचं, हातरून बघून पाय पसरायचं, असं माझं आहे म्हणणं. तर आपल्याला जेवढ्यात ताटात दिलंय तेवढंच मी खात असते. आणि काही लोक आहेत नावं ठेवणारी, भरपूर नावं ठेवते ती शेजारी पाजारी, पण काय त्यांना बोलून रोजच बोलून काय फायदा होणार आहे का. रोजचा धंदा उतरे चिंदान तीच धंदा असा आहे. त्यामुळं त्यांच्याकडे लक्ष देऊन पण उपयोग नाही, पण करते ती बी ती आखरीतले. मग त्यामुळं इतका राग येतो मला की एक वेळेस असा सनिताप होतो. तर चला, आईचा चाललाय चहा प्यायचं, आया असं खेड्यावर चालू असल्या चहा पिणार नाही. तर म्हणलं चला तुम्हाला दाखवावं, आईची देवपूजा ही रोजच असते, रोज नित्य नेमाने रोज असते, त्याला फरक नाही. आणि सकाळी दिवा लावला का नाही संध्याकाळपर्यंत दिवा असतो, असा आहे. तिला उदबत्ती, तेल आणि कापूस तेवढंच पाहिजे, आणि हळदी कुंकू देव पुंजायला. तर असू द्या, एका एकाचं म्हणणं असतंय, एका एकाला आवड असते. मी पण काय त्यात दखल देत नाही, मी काय नावं ठेवत नाही, पण असतंय तेवढं मी आणून पण देते, मी बोलून पण दाखवते, म्हणजे बोलते. पण आमचं चेष्टा मजा असते असं. तर बघितलं का, आमच्या चहा एवढाच असतो बघा, आईचा एवढा चहा पिणं असतंय, आणि ती मला चहा दिला तिनं भेटते एवढा चहा आहे, परातीतच पिती. तर चला, हेडेव आवडला असला तर नवीन बंगल्यातला नक्कीच लाईक करायला विसरू नका बरं का भावा बहिणींनो. तर मी रोज आंघोळ करूनच हेडेव बनवते, न आंघोळ करता कधी बनवत नाही. आमच्यात आंघोळ करूनच देवाच्या घरात जावं लागतं, आणि आंघोळ करूनच ताजं पाण्याचा सुद्धा हंडा आणावा लागतो. आम्ही शिळं पाणी सुद्धा पित नाही. म्हणजे प्रत्येकाचंच आहे तसं, असं काही नाही की आमचंच आहे. तर चला बाय, लय हेड मोठा झाला.